अचलपूर या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता सध्या या ठिकाणी सर्वात मोठी दिंडी अचलपुरातली म्हणजे गजानन महाराजांची दिंडी निघालेली होती। आपण पाहिलं की श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांची पालखी अचलपूर येथून शेगाव पर्यंत निघालेली होती। सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपल्या अचलपूरचे श्री पुरुषोत्तमजी लकडे आहेत, यांचे जे बंधू होते अजय लकडे येस आहे, त्यांचा स्वर्गवास झालेला आहे, पण यांनी एक हा महामेरू पेरला होता जे की त्यांचेच छोटे बंधू अतुलजी लकडे हे ते चालवत होते। आपल्यासोबत तसे जुळलेले पुरुषोत्तमजी लकडे आहेत। लकडेजी, मला एक प्रश्न असा विचारायचा आपल्याला की जवळपास सांगता जातं की आता 15 वर्षापासूनची परंपरा कायम आहे, तर 15 वर्ष झाली असा कोणता असा विचार आला होता मनात की आपण हे परंपरा वर्षानुवर्ष चालवावं म्हणून? ते काय झालं, आमचा मुलगा होता की अजय लकडे, तर त्याने हे ज्यावेळेस चालू केलं होतं 14 वर्ष पहिले, तर त्यावेळेस पासून मग त्याचा ते वारल्यानंतर मग आम्ही काय केलं की ते चालूच ठेवले परंपरा, म्हणजे बंद नाही केली आणि चालू आहे ते आता। सुरुवात म्हणजे कशी केली होती आपण? किती लोक होते? अजयने केली होती। किती लोक? 150 लोक होते त्यावेळेस। सुरुवातले 150 होते, आज खूप आहे, जवळपास 400 लोक आहे, 400 लोक जातात। त्यांची सोय वगैरे कशी मग? इथून निघण्यापासून तर खाण्यापिण्यापासून तर राहण्याची रात्रीची व्यवस्था वगैरे सर्व जागजागी ठरलेलंच आहे बिलकुल। अंजनगाव मुक्काम, पनवेलला मुक्काम, तिथं पारसोडला मुक्काम गाळेकर महाराजच्या आश्रम मध्ये, तिथून कारंजाले मुक्काम, तिथून शेगाव दुसऱ्या दिवशी, म्हणजे असं 4 दिवस मुक्काम असते आमचं। तर 4 दिवस पर्यंत सर्व जेवणा खावण्याची नाश्त्याची सर्व लोक व्यवस्था करतात रस्त्यानं। बरं, पूर्ण मग तिथं व्यवस्था पूर्ण तुमची झाल्यानंतर जे महाराजांचं दर्शन घेऊन जे परत येतात तेव्हा पण पायदळच येणं होते की नाही, सर्व गाड्या आम्ही तयारी करतो तशी सर्वले आणायची, एकूण एक बिलकुल पूर्ण गाड्याची तयारी असते आमची। इकडून पैदल जातील, तिकडून सर्वले आपापल्या घरापर्यंत पोहोचून द्यायची जबाबदारी असते आमची। अतुल दादा, मी आपले तुमचे बाबा जे आहेत पुरुषोत्तमजी लकडे यांच्याशी बोललो, त्यांच्या माध्यमातून माहित पडलं की जवळपास सतत हे 15 वर्षापासून सतत हे परंपरा चालू आहे। असा कोणता असा विचार आला होता मनामध्ये की असं सतत? कारण की थोडक्यात माहिती अशी भेटली की अजय दादा जे होते आपले जे स्वर्गवासी, त्यांच्या माध्यमातून ही सुरुवात झाली होती, जे आतापर्यंत याचा धागादोरा जो म्हणते हा तुमच्याकडे आहे, काय सांगायला? आमचे जे मोठे बंधू आहेत त्यांनी हा उपक्रम चालू केला होता जवळपास 14 वर्ष अगोदर। त्याच त्यांचा थोडा 2018 मध्ये थोडस निधन झालं, त्या कारणाने आम्ही त्यांच्या 2 वर्ष बंद ठेवली आणि 2 वर्षाच्या नंतर मग परत ते परंपरा चालू केली। आता जवळपास आम्हाला 14 वर्ष झाले, 14 वर्षापासून आम्ही हे पाणी काढत आहोत। पूर्ण याचा खर्च वगैरे कोणाकडे राहते? कारण एवढं आता मला जवळपास माहित पडलं की 300 ते 400 लोक असे एवढे राहते, त्यांचा खर्च पाणी कसा? सर्व आमचं गजानन माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आहे, चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही हा खर्च पूर्ण करतो आणि देणगीदार जे आहेत भरपूर असे आहेत जे पंगत रस्त्यानं जाणार ज्या दिवशी व्यवस्था होते त्या दिवसच्या पंक्ता सर्व वाटलेल्या आहे सर्वांच्या इकडे, सर्व सेवा द्यायला तयार असतात, त्यामुळे सर्व खर्च गजानन माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आणि अन्नदाते जे आहेत त्यांच्याकडे असते। बरं, आता प्रश्न, महत्वाचा प्रश्न, मागच्या वेळेला 150 ते 200 होते, यावेळी 300 400 झाले। आता काहीतरी आता आपल्या बातमीच्या माध्यमातून म्हणू की ज्या प्रकारे आता मी पाहिलेला कार्यक्रम आहे, हजारोच्या संख्येने मला तिथे कार्यकर्ते दिसले। आता कुठंतरी असं वाटतंय जे कुठंतरी बसलेले काही लोक राहतात त्यांना यायची एक धूम राहते। पुढच्या वर्षी जर कधी कुणाला याच टाइम मध्ये यायचं असलं तर कोणत्या प्रकारची म्हणजे माहिती द्याल? यायचं असलं त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण व्हॉट्सअपद्वारे कळवण्यात येतेच। आमचा एक चॅरिटेबल ट्रस्टचा एक ग्रुप आहे दिंडी 16 म्हणून, त्यावर जवळपास 200 कार्यकर्ते आहेत जे मतलब सक्रिय आहेत त्याच्यावर सध्या। त्यांच्या माध्यमातून हा संदेश दिला जाते सर्वांना की आपली दरवर्षी एकच तारीख ठरलेली असते 5 जानेवारी। 5 जानेवारीला आम्ही वारी काढतो, त्यामध्ये जवळपास आज 300-350 लोक होते यावर्षी। ते वाढतही गेले, काही झालं तरी आम्ही वारी काढत असतो, 500 झाले 1000 झाले तरी आम्ही वारी काढत असतो।
ज्या दिंडीमध्ये पायदल दिंडीमध्ये अचलपूर ते शेगाव पर्यंत जे चालले होते, तुम्ही त्यातले एक आहात. मला विचारायचं हे आहे की तुम्ही इथून तर शेगाव पर्यंत म्हणजे 120-30 किलोमीटरचा फरक जवळपास पायदळ वारी आहे. तर काय त्या पायदळ वारीत असं वाटते का कुठं आपण थकलो किंवा काही असं जाणवते का तब्येत खराब वगैरे अशी? या वारीचं एक वैशिष्ट्य असं आहे सर, आपण पायी इथून चालतो तर आपल्याला काहीच माहित पडत नाही. एवढी सुखसुविधा भरपूर आहे, असं माहित पडत नाही आपल्याला की आपण वारीत चाललो. डायरेक्ट शेगाव मंदिरात पोहोचेपर्यंत कोणतीच अडचण नाही. कोणतीच अडचण नाही. जेवणा खावण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. अतिशय उत्कृष्ट शब्द शिल्लक नाही माझ्याकडे बोलायला, एवढी व्यवस्था जेवणाची आहे. किती वर्ष झाले तुम्ही असे ते? आता हे 3रं वर्ष आहे सर. 3रं वर्ष आहे. म्हणजे नवनवीन नवीन नवीन अजून भरती होणारच आहे त्यामध्ये. हो, म्हणजे तुम्ही आता 3रं वर्ष आहे तर जवळपास नवीन चेहरे किती होते यावेळी? यावेळेस नवीन चेहरे 70 ते 80 जवळपास नवीन चेहरे. सोबतच आपल्या महाराज आहेत. महाराज, पूर्ण वारी जी आहे अचलपूर ते शेगाव गेली, अनुभव काय सांगाल असा की जे तुम्हाला असं वाटतंय की खरंच काहीतरी पावित्र्य होतं त्या गोष्टीत किंवा काहीतरी वाईट अनुभव आला? सर, मी आल्या समजा आता मी जवळपास यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जवळपास 6 ते 7 महिने झाले आलेले आहे. पण तुम्हाला सांगतो, एक यांचं जे पावित्र्य आहे किंवा यांनी जे पुण्य केलं असेल, मी फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात वारी केली. अचलपूर ते जवळपास शेगाव 105 किलोमीटर आहे. पण मला असं जाणवलं नाही की मी पायी चालत आहे. काय नेमकं यांचं सर्व नियोजन, प्रत्येक लोकांसाठी उत्कृष्ट जेवण, नाश्ता, वेळेवर पाणी. अतुल भाऊ लकडेचं यांचं तर आपण सांगू नाही शकत शब्दात. यांचं आपण यांचं जे काही आहे कार्य आपण शब्दात नाही सांगू शकत, शब्दा पलीकडे आहे. कसं आहे, एक जो देव काहीतरी देवरूपी व्यक्ती घडवतो तो म्हणजे अतुल भाऊ लकडे. खरोखर सांगत आहे. मी कसा अकोटचा रहिवासी आहे, पण जेव्हा मी वारी बघितली तर वारीचं नियोजन काय आहे एवढंच नाही सर, तुम्हाला सांगतो, नियोजनच नाही. यांनी जे बाकीचे सर्व मित्रमंडळी ज्यांचे सहकारी आहेत, प्रत्येकाला कोणालाच काम सांगायचं गरज नाही. इव्हन मी सुद्धा, मी एक कसा आहे शिक्षक आहे परतवाड्याला, पण आम्ही सरमसपुरा पोलीस क्वार्टर मधून जुळलो यांच्याशी. पण मी सुद्धा यांच्यासोबत जुळून गेलो. सहकार्य काय म्हणतात यांच्या प्रत्येक कामातून जाणवते. अतुल भाऊ, मित्रमंडळी यांचं कार्य असं चालते सर की आधी महिला मंडळींना व्यवस्थित त्यांची सोयी सुविधा, संडास बाथरूम जे काही असेल, की बऱ्याच ठिकाणी यांनी तर असं केलेलं आहे की स्वतः संडास बाथरूम बांधून टाकले. जसं आता गाडेकर महाराजचा आश्रम आहे आपल्या पाटसूलजवळ, तर यांनी स्वतः स्वनिधीतून बांधले. परत एक मध्येच स्टाफ आहे तिथं पण त्यांनी बांधले की बाबा वारकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे यांचं कार्य असं आहे की मी असो नसो, भविष्यात असो नसो, पण माझी महती इथं गाजलेलीच पाहिजे. तिनं भारतीय जनता पार्टीवरच्या निवडून आलेल्या आहेत, त्याच म्हणजे आपल्या सौ रुपाली अभय मातने या ताई आपल्या सोबत आहेत. आज दिंडी मी स्वतः पाहिली ताई, एवढ्या मोठी दिंडी होती, काय आयोजन होतं लकडे, अतुलजी लकडे आणि त्यांच्या मित्रमंडळीचं. खरोखर पाहण्यालायक नियोजन होतं. आणि महत्वाचं म्हणजे इथं आल्यानंतर मला हेही माहित पडलं की तुमचं नाव इथं बऱ्याच लोकांनी घेतलं. काय सांगाल यांची जी भूमिका आहे आपल्याबद्दलची आणि गजानन महाराजची जे भक्ती करतात, काय सांगाल? इथे गेल्या 14 वर्षापासून हा पालखी सोहळा चालू झालेला आहे. आणि जी 14 वर्षापासून जी परंपरा इथे चाललेली आहे, जसं अचलपूर परतवाडा जे शहर म्हटलं, अचलपूर हा ऐतिहासिक म्हणून स्थळ मानलं जाते. तसंच 14 वर्षापासून ही जे पालखी सोहळा चालू आहे तो त्याचं नियोजन इतक्या चांगल्या प्रकारे आहे की ज्यापासून सुरुवात केली आहे तर आजच्या ह्या शेवटच्या वर्षी, या वर्षी सुद्धा जी पालखी निघाली आहे ते नियोजन एकदम सुव्यवस्थित आहे. आणि पालखी सोहळा आपण डोळ्यांनी पाहिलेलाच आहे. प्रचंड प्रतिसाद पण मिळत आहे, जेणेकरून धार्मिक वातावरण इथे तयार झालेलं आहे. आपण आधीच्या प्रतिक्रियेनंतर पाहिलं की एका साईडला पाहतो आपण की तिकडे महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे, मोठी रॅली निघाली. आता ते रॅलीचं समाप्त झाल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात आपण लेडीज वर्गांमध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा इथं दिसून येत आहे. सोबतच आपल्यासोबत टेंबरे ताई आहे. ताई, तुम्ही त्या दिंडीमध्ये होत्या म्हणते, जे अचलपूर ते शेगाव पर्यंत गेलेली, त्या तुमच्या सोयी त्या ठिकाणी होत्या की तुम्हाला कुठंतरी अडचण जाते एक महिला म्हणून? पुरुषोत्तम भाऊ लकडे यांच्या नेतृत्वाखाली जी पालखी आपली अचलपूर अब्बासपुरामधून निघते, तर असंख्य भाविक इथे याच्यामध्ये सहभागी होतात. आणि याचं जे सर्व व्यवस्थापन आहे
या एरियामधले सर्व जे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत याच्यामध्ये सहभागी होतात आणि अतिशय चांगले उत्कृष्टपणे हे याचं व्यवस्थापन करतात. हेवा दावा नाही आहे, प्रत्येकामध्ये समानतेची भावना आणि प्रत्येकांमध्ये मदतीचं जे वातावरण आहे, मदतीची भावना आहे, याच्यामुळे हे सर्व काही पार पडत आहे. एक ताई आपल्यासोबत जुळलेल्या आहे. ताई, तुम्ही तुमच्या पायाला इजा होती तरी तुम्ही त्या दिंडीमध्ये अचलपूर पर्यंत पासून तर शेगाव पर्यंत पायदळ गेल्या म्हणते. महिलांची काय सुविधा होती त्याला काय सांगाल तुम्ही? महिलांची सुविधा म्हणजे प्रत्येक महिला आपल्या स्वतःच्या बळावर चालते, पण आता दुःख सुख प्रत्येकालाच लागलेलं आहे. त्याच्यानंतर कोणाचे पाय दुखले, बरं नाही वाटलं, कोणाला मळमळ झाली, कोणाला चक्कर आली, काही आली, तर त्याची सर्व व्यवस्था हे आमची पोरं पाहतात, सर्व आमचे दिंडीचे सभासद. आणि पायाचा त्रास वगैरे झाला तर मग बसून घेतात गाडीत. तसं आता महिला म्हटलं तर महिलाचे प्रॉब्लेम जे राहतात आपण सहजच कोणत्या पुरुषाला आपण सांगू नाही शकत. तर कोणत्या प्रकारच्या असं सुख सुविधा आहे महिलांसाठी? कारण की रोड आहे, 3-3, 4-4 दिवस तुम्हाला लागतात जाण्यासाठी, तर बऱ्याचशा गोष्टी राहतात सगळ्या. तर तशा सुख सुविधा किंवा काही त्रास वगैरे झाला तर मुलं दवाखाना वगैरे करू शकतात, जर रस्त्याने आपल्याला दवाखान्यात वगैरे न्यायचं काम पडलं कुणाला. पण यावर्षीची दिंडी तर एवढी छान झाली की कोणालाच काहीच त्रास झालेला नाही, कोणालाच नाही. अगदी आजपर्यंत सुद्धा, आजचा 6वा दिवस आहे, तर कुणालाच काहीच त्रास झालेला नाहीये. तसं जेवण, पाण्याची सोय, चहा पाणी, नाश्ता वगैरे रोडनं मिळतच राहते, सर्व भाविक भक्त देतातच. पण आमच्या सोबतही, दिंडी सोबतही आमच्या सर्व इथून पुरवठा असते. पाहिलं आपण खूप मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून राहिला. सर्वात महत्वाचं म्हणजे महिला वर्गामध्ये खूप मोठा उत्साह दिसून येते. महत्वाचा आणखी एक असा कार्यकर्ता जो म्हणजे की रोशन कानेरकर. सांगा तुम्ही की जे आता तुमचं काम आपण पाहिलंच की तुमचं माऊली आपलं डेकोरेशन वगैरेचं काम राहते. आता आपल्या घरासमोर पण मला दिसलं की डेकोरेशन छान केलं आहे. याचं कॉस्टिंग वगैरे कसं राहते की हे आपली एक भावना राहते आपण करतो? ही पूर्ण एक भावनाच आहे. जसं की अतुल भाऊ लकडे हे पूर्ण व्यवस्था पाहतात, वर्गणी किती हो काही आम्हाला प्रॉब्लेम नाही. तसाच एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो की आम्हाला काही पैसे नाही पाहिजे, जेवढं सुंदर आमच्या नवीन तेवढं चांगल्या सोयी आम्ही निःशुल्क करतो. त्याच्यात 1 रुपयाचा कोणता तसंच मी नाही, साऊंडवाले म्हणा जे काही असतात त्यांच्यापर्यंत ते जेवढे पैसे कमी होतात किंवा काही कोणी नाही घेत कोणी घेते तो प्रश्न चालू राहते. आम्ही बिलकुल निःशुल्क काम करतो सगळं. आणि मी आमच्या चॅरिटेबल ट्रस्टचा एक विश्वस्त आहे, त्यामुळे सर्वांचा विश्वास आहे सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळे आता हे कार्य आम्ही चालू आहे, लहान असल्यापासून चालून राहिलो पहिल्यात. आता तर ही आमची दिंडी असे 14 वर्ष झाली आमच्या पालखीला, पण माझी 10वी वर्ष. काय म्हणते काकू? रोशन सांगून राहिला की लहानपणापासून दिंडीत राहते म्हणते. बरोबर आहे रोशनचं. हो, लहानपणापासून दिंडीत जाते आणि त्याच्यासोबत माऊली पण असते दिंडीत, गजानन माऊली, म्हणून कोणालाच त्रास होऊ शकत नाही. हो, गजानन माऊलीचे सगळ्यांचे औषध आहे. उत्साह तेवढा असतो, इतका उत्साह कितीही असतो. कोणाचं दुखलं तरी कोणी सांगतही नाही, विचारलं तरी सांगत नाही. एवढी आणि कृपा आहे पावलं गजानन टाकत माऊलीची. टाकत सगळे वारकरी पाहिलं आपण गजानन महाराजांची भक्ती काही सांगण्याजोगती नाही आहे. कारण की आपण स्वतः पाहिलं की शेगाव मध्ये वातावरण काय राहते. आज अचलपुरातही आपण पाहिलं की ज्या प्रकारे गल्ल्या गल्लीतून जी रॅली निघाली, त्या रॅली मधून जे आपल्याला स्पष्ट दिसून येते हे भक्ती म्हटलं मनमोकळी राहते. आणि ज्या प्रकारे पुरुषोत्तमजी लकडे, अतुल लकडे आणि बाकीची मंडळी सोबतच नगराध्यक्ष मॅडम सुद्धा ज्या प्रकारे सांगितलं त्यांच्या प्रतिक्रियेतून लक्षात येते की आपली जी संस्कृती आहे हे टिकून राहावी. आणि वर्षोनवर्ष या दिंडीचं वास्तव्य वाढतच आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषण राव.